राम राम मित्रांनो, 100 दिवस 100 नवीन बिझनेस आयडिया या सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. मी ओमकार आपलं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. 100 दिवस 100 नवीन बिझनेस आयडिया या सिरीज मधला भाग आहे चौथा. आज आपण बघणार आहोत फ्लोअर मिल व्यवसाय. या बिझनेस बद्दल थोडंसं डीप मध्ये जाणून घेऊया. आपण सगळे शेतकरी कुटुंबातूनच आलेलो आहोत मित्रांनो, तर आपल्याला माहितच आहे की आपण जे वर्षभर कष्ट करून काबाड कष्ट करून धान्य पिकवतो, ते मार्केटवाले एकदम स्वस्त किमतीत आपल्याकडून विकत घेऊन ग्राहकांपर्यंत एकदम महाग किमतीत विकतात. आपण भरपूर वेळा नोटीस केलं आपल्याकडून गहू 17 ते 20 रुपये एक किलो अशा रेटने विकत घेतला जातो व मार्केटमध्ये तोच गहू आपण घ्यायला गेल्यावर आपल्याला 40-38 रुपये, 36 रुपये ते 42 रुपये अशा किमतीत भेटतो. याचं मेजर कारण हेच मित्रांनो, की ज्यावेळेस शेतकरी धान्य पिकवतो त्याला तो ठोकमध्ये विकायचा असतो. ठोकमध्ये मार्केटवाले असे धान्य घेऊ शकतात. त्यावेळेस तो आपल्याकडे बार्गेन करून कमी रेटमध्ये विकत घेतो. तर तो जे कमी रेटमध्ये धान्य विकत घेतो, ते धान्य हळू-हळू नंतर रिटेलर्स पर्यंत जाते. रिटेलर्स कडून ते धान्य आपल्यापर्यंत येते. तर या मधल्या प्रोसेस मधलं जे मार्जिन वाढत जातं, त्यामुळे आपल्याला धान्य महाग मिळते मित्रांनो. व ते महाग भेटलेलं धान्य आपण पीठ गिरणीमध्ये घेऊन जातो. ते दळून घेऊन ते आपल्याला पीठ अराउंड ₹50 पर केजीच पडतं. पण तरीही लोकं विकतचं पीठ घ्यायला नको म्हणतात. तर त्याचं कारण बघायला गेलं तर त्यांचा असा समज आहे, ते स्वच्छ नसतं. तिथं हलक्या प्रतीचे गहू वापरले जातात. त्याच्यावर प्रक्रिया केलेली असते. ते पीठ खाण्यासाठी योग्य नाही, अयोग्य आहे. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. असे समज, गैरसमज लोकांमध्ये भरपूर पसरलेले आहेत. याचंच एक सोल्युशन म्हणून आपल्याला एक छोटासा व्यवसाय चालू करायचा आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले तर या व्यवसायाला आपण 2 पद्धतीने मांडू शकतो. एक छोटीशी आटा गिरणी व दुसरं म्हटलं तर एक फ्लोअर मिल. 2 पद्धतीने हा व्यवसाय कसा करायचा आपण डिटेलमध्ये पाहूया. पहिलं आपण पीठ गिरणीबद्दल जाणून घेऊया. आपण गावोगावी पीठ गिरणी पाहतोच. तर त्या पीठ गिरणीमध्ये आपण दळण घेऊन जातो व ते पीठ दळून आणतो व आपण ते डेली आहारामध्ये घेतो. तर ही प्रोसेस सालापासून चालत आलेली आहे. या प्रोसेसमध्ये थोडासा चेंज करायचा आहे मित्रांनो आपल्याला. आपल्याला शेतकऱ्याकडून डायरेक्ट ठोकमध्ये गहू, ज्वारी जे काही असेल धान्य विकत घ्यायचंय. ज्यावेळेस आपण हे धान्य शेतकऱ्याकडून विकत घेतो, तेव्हा त्याला मार्केटपेक्षा ₹2 जास्त भेटणार आहे. त्यामुळे तो आपल्याला माल विकणार आहे आणि आपल्याला मार्केटपेक्षा ₹2 कमी भेटणार आहे. त्यामुळं आपण शेतकऱ्याकडून हा डायरेक्ट माल विकत घेणार आहे. दुसरी गोष्ट, इतके दिवस कस्टमर जे स्वतः गहू घेऊन येत होता, आपल्या गहू, धान्य जे काही धान्य दळून घेऊन येत होतं आपल्यापर्यंत व तेच आपल्या पिठाच्या चक्कीपासून घेऊन जात होतं दळून. तर ते न करता आपल्याला आपल्या चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या प्रतीचा गहू समोर मांडायचा आहे व त्यांना सांगायचं असा-असा किलोचा एकदम कमी रेटमध्ये गहू आहे. ह्याचा तुम्हाला दळून हा रेट पडेल. मग ज्यावेळेस ते कॅल्क्युलेट करतील, की आपल्याला मार्केटचा रेट प्लस दळायचा रेट यापेक्षाही चांगल्या प्रतीचा गहू इथं दळून मिळतोय, तर त्या केसमध्ये आपल्या पिठामधले गिरणीचा व्यवसाय चांगला बूम करणार आहे मित्रांनो. पूर्ण गावच काय आजूबाजूच्या गावातले लोक देखील आपल्यापर्यंत हा पीठ घेण्यासाठी येणार आहेत. सुरुवातीला भरपूर प्रॉब्लेम्स येणार आहेत मित्रांनो. लोकांचा समज जो आहे मार्केटमधून चांगल्या आपल्या हाताने निवडून गहू घ्यायचा, तोच तिथं दळायला द्यायचा आणि मग तो आपण आहारात घ्यायचा. त्या कन्सेप्टमध्ये थोडासा चेंज आणायचा. आपणही 2 ते 3 प्रकारचा गहू ठेवायचा. त्यामधलाच लोकं गहू निवडणार. मार्केटपेक्षा ₹2 तो गहू स्वस्त असणार व आपलं दळायचं पैसे वेगळे. अशा पद्धतीने या दोन्हीचा कॉम्बो करून तुम्ही हा पीठ गिरणी व्यवसाय चांगल्या पद्धतीने रन करू शकता. आणि जर कस्टमरला त्यांच्यापासला दळून पाहिजे तर आपली पीठ गिरणी आहेच. 2 पद्धतीमध्ये हा व्यवसाय स्केल होऊ शकतो. म्हणजे आजपर्यंत जो सिंगल सोर्स होता, दळणार आपण ते पर केजी ₹6, ₹5 या पद्धतीने दळून देतो. ही पद्धत थोडीशी बंद होईल आणि प्लस गव्हामागे मार्जिन, प्लस दळायचं मार्जिन या पद्धतीने आपला इन्कम नक्कीच ग्रो होऊ शकतो. यासाठी म्हटलं तर कमीत कमी 2 लेबर आपल्याला पुरेसे आहेत. एक दळण दळण्यासाठी, दुसरा ते आपण जे गहू आणले ते नीट करून सगळे व्यवस्थित जे ते वेगळे ठेवण्यासाठी किंवा तुम्ही स्वतः देखील हे करू शकता. अशा पद्धतीची पीठ गिरणी जर तुम्हाला सुरू करायची मित्रांनो, तर तुम्हाला कमीत कमी अर्धा गुंठा म्हणजेच 500 स्क्वेअर फूट जागा पुरेशी आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट म्हणलं तर तुम्ही इंडिया मार्टवर बघितलं असेल, मिनिमम 50,000 पासून छोट्या चक्क्या सुरू होतात मित्रांनो. जास्त भांडवल नसेल तर छोट्या चक्कीपासून नक्कीच सुरू करू शकता. छोटी चक्की असो वा एकदम फ्लोअर मिलवाली चक्की असो, पीठ सेमच देणार आहे. ॲट द एंड क्वालिटीचा विषय, गहू चांगले, पीठ चांगलं, विषय संपला. मिनिमम 50,000 ची मशीन घ्यायची. त्यानंतर एक छोटासा गाळा किंवा शेड मारलेला असेल तर गावाकडे असेल तर शेड बांधून ओकेमध्ये तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता. दुसरी गोष्ट, शहरामध्ये असाल तर थोडासा कमर्शियल जागा आपल्याला भाड्याने घ्यावीच लागेल. ₹2 खर्च केल्याशिवाय ₹4 येणार नाहीयेत, हेही लक्षात ठेवायचं. पैसा टाकला तर पैसा उगवणार आहे. भांडवलाचं बघायला गेलं तर ₹50,000-1,000 मशीनला एक 3 फेज कनेक्शन किंवा 2 सिंगल फेजवर हे देखील चालतं. तरी पण एक 3 फेज कनेक्शन थोडीशी मोठी मशीन जर चालवायची असेल तर आपल्याला लागणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीची पीठ गिरणी चालू करण्यासाठी थोडंसं भांडवल, आपल्याला माल घेण्यासाठी, मशीन घेण्यासाठी, कनेक्शन्स
या बिझनेससाठी लागणारे रजिस्ट्रेशन, या बिझनेससाठी लागणारे लायसन्सेस, या सगळ्या गोष्टी मिळून आपल्याला 1 लाख ते 1.5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट मिनिमम ते मिनिमम लागणार आहे मित्रांनो. स्वतःची जमीन असेल तर उत्तमच, भाडं आपलं वाचणार आहे. जरा भाड्याने घेणार असेल तर कमीत कमीतला गाळा 500 स्क्वेअर फूट म्हणजे अर्ध्या गुंठ्याचा गाळा घेऊन आपण हा व्यवसाय नक्कीच चालू करू शकतो. त्यामध्ये पार्टिशन करून अर्धा व्यवसाय म्हणजे अर्ध्या साईडला आपण पीठ गिरणी चालू करू शकतो. अर्ध्या साईडला आपल्या गव्हाचे पॅक केलेले पिठाचे नमुने प्लस आपलं स्टोरेज, आपलं गहू धान्य जे काय असतील गहू, ज्वारी ते आपण स्टोअर करू शकतो. 2 ते 3 गोष्टी मित्रांनो या बिझनेसमध्ये तुम्ही नक्कीच पाळल्या तर हा व्यवसाय तुमचाच आहे मित्रांनो. हायजीन म्हणजे स्वच्छता आपल्या पीठ गिरणीमध्ये पाहिजे, हमखास पाहिजे मित्रांनो. आपला गहू स्वच्छ व चांगल्या जागी ठेवलेला पाहिजे मित्रांनो. त्याची पॅकेजिंगचा काही इश्यू नाही येणार कारण आपण छोट्या स्केलवर चालू केलेला आहे. आणि लायसन्सेस तुमच्याकडे दोन्ही प्रकारचे पाहिजे. मग फूड लायसन FSSAI या डिपार्टमेंटतर्फे जे मिळते ते तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे मित्रांनो. उद्योग आधार, शॉप ऍक्ट अशा पद्धतीचे छोटे मोठे लायसन्स तुम्ही काढून घेऊ शकता. याच व्यवसायाचा भाग 2 बघितला मित्रांनो तर फ्लोअर मिल या व्यवसाय तुम्ही लार्ज स्केलवर सुरू करणार आहे. त्यामुळं यामध्ये इन्व्हेस्टमेंट देखील तशी लार्जच लागणार आहे. 10 ते 15 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट या बिझनेसमध्ये तुम्हाला लागणार आहे. तुमच्याकडे त्या बिझनेसची तेवढी कॅपॅसिटी तुमच्याकडे असेल तरच तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता. दुसरा ऑप्शन आहे तुम्ही लोन वगैरे घेऊन हा व्यवसाय चालू करू शकता. पण त्यासाठी भरपूर लांब प्रोसिजर आहे. इच्छाशक्ती असेल तर हा बिझनेस तुम्ही नक्की लोनवर देखील सक्सेसफुल करू शकता. लोन कसं घ्यायचं तर त्यासाठी तुम्हाला जे सीए कडून एक प्रोजेक्ट रिपोर्ट करावा लागेल. तो प्रोजेक्ट रिपोर्ट अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच लोन भेटेल मित्रांनो. लोनच्या पैशावर देखील हा व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीने उभारू शकता. या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट 10 ते 15 लाख अशा पद्धतीने लागणार आहे. 2 ते 3 लाख रुपये तुम्हाला स्टार्टिंगला रॉ मटेरियलसाठी जाणार आहेत. त्यानंतर 5 ते 7 लाख रुपये इंडिया मार्टवरती तुम्ही चेक केलं तर 5 ते 7 लाखापर्यंत छोट्या लेवलची, छोट्या स्केलची, छोट्या प्लांटपुरती मशीन तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जे 2,500 स्क्वेअर फूट मिनिमम 2.5 ते 3 गुंठे या लेवलचं शेड तुम्हाला बांधावं लागणार आहे. त्या शेडमध्ये तुम्हाला लागणारा खर्च हे सर्व पकडून तुम्ही मिनिमम 15 ते 20 लाख रुपयापर्यंत हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू करू शकता. या व्यवसायामध्ये तुम्ही म्हणसाल काय काय लागते तर या व्यवसायामध्ये लायसन्स खूप महत्वाचे आहे. तुमच्या बिझनेसचं रजिस्ट्रेशन ही कंपल्सरी बाब आहे. त्यानंतर तुमचं पॅकेजिंग एकदम प्रीमियम पाहिजे. तुम्ही म्हणसाल फ्लोअर मिलमधून आपल्याकडून कोण घेणार तर तेही सांगतो. ज्यावेळेस आशीर्वाद, सम्राट अशा मोठमोठ्या कंपन्या आपलं प्रोडक्ट लॉन्च करतात त्यांची पॅकेजिंग तुम्ही नोटीस केलेली असेल. एकदम प्रीमियम पॅकेजिंग देतात. त्याच कंपेअरला आपल्याला देखील गहू स्वस्तात मिळणार आहे. आपलं मार्केट छोटं आपल्याला तयार करायचं आहे. त्या केसमध्ये आपण ही प्रीमियम पॅकेजिंग करणं कंपल्सरी म्हणजे कंपल्सरीच आहे. पॅकेजिंगवर मेन भर द्या मित्रांनो. पॅकेजिंग बेस्ट पाहिजे तुमची. त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग, मार्केटिंग या तिन्ही गोष्टी खूप मॅटर करतात या गोष्टीमध्ये. या व्यवसायामध्ये 3 ते 4 लेबर खूप झाले मित्रांनो. 2 लेबर मशीन ऑपरेटिंगसाठी व 2 ते 3 कामगार आपले जे गहू नीट करून सेग्रिगेट करण्यासाठी. अशा पद्धतीने 3 ते 4 लेबर वर्गामध्ये तुम्ही हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने रन करू शकता. पॅकेजिंगसाठी 1 माणूस, 2 मशीन म्हणजे 2 माणसं मशीन ऑपरेटिंगसाठी व 1 ते 2 माणसं गहू नीट करण्यासाठी, ज्वारी नीट करण्यासाठी, सेग्रिगेट करण्यासाठी. फ्लोअर मिल चालू करण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे मित्रांनो, तुम्हाला स्टार्टिंगला जीएसटी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्रँड रजिस्ट्रेशन, त्यानंतर ट्रेड रजिस्ट्रेशन, उद्योग आधार, शॉप ऍक्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं FSSAI फूड सेफ्टी डिपार्टमेंट कडून जे रजिस्ट्रेशन होतं ते रजिस्ट्रेशन सगळ्यात कंपल्सरी आहे मित्रांनो. या सगळ्या रजिस्ट्रेशनची माहिती तुम्हाला पॅकेजिंगवर बॅक साईडला द्यावी लागते. फूड सेफ्टी डिपार्टमेंटची. तिसरी गोष्ट, हे सगळं झाल्यानंतर आपण मार्केटिंग कशी करायची? मार्केटिंग बद्दल थोडं सांगतो मित्र. आपल्या आजूबाजूच्या तालुका लेवलला थोडीशी मार्केटिंग करा स्टार्टिंगला. आजूबाजूचे जे पण मोठमोठे बस डेपो, एसटी डेपो आहेत त्या बस डेपो, एसटी डेपोला तुमचे होल्डिंग्स लागल्या पाहिजे मित्रांनो. छोट्या का होईना तुमच्या होल्डिंग्स तिथे लागल्या पाहिजे. त्यानंतर चालत्या फिरत्या बस ज्या असतात त्यावरती थोडीशी ऍडव्हर्टायझिंग तुम्हाला करावी लागेल. ज्यावेळेस लोकांच्या नजरेमध्ये तुमचा ब्रँड पडेल, त्या आवारातली लोक रोज ते ब्रँड बघतील, त्यावेळेस त्यांना नोटीस होईल, अरे हे तर पाहिलेलं आहे आपण. व रेट पण मार्केटपेक्षा आपल्याला कमी ठेवायचा. त्यावेळेस त्या केसमध्ये जेव्हा मार्केटपेक्षा रेट कमी असेल, ब्रँड व्हॅल्यू जनरेट झालेले असेल, मार्केटिंग पण आपण चांगल्या पद्धतीने केली असेल, लोक नक्कीच आपलं पीठ वापरणार आहेत. स्टार्टिंगला मार्केटिंग व मार्केट सेट होतोपर्यंत माल कुठे सेल करायचा, पीठ कुठे सेल करायचं याचा एक शॉर्ट पर्याय बघायला गेलो मित्रांनो. जे पण आचारी लोक असतात, केटरिंगवाले असतात, हॉटेल्सवाले असतात, जे कोणी डेलीच्या डेली वापरामध्ये जास्त प्रमाणात पीठ वापरतात त्या लोकांना तुम्ही एक नॉर्मल बल्कमध्ये पॅकेज करून हे पीठ तुमचं सेल करू शकता मित्रांनो. मार्केटपेक्षा जर त्यांना 2 रुपयामध्ये डायरेक्ट गोण भरून पीठ मिळत असेल व चांगल्या पद्धतीच्या रोट्या वगैरे त्यातून होत असतील, चपात्या होत असतील तर ते नक्कीच तुमच्याकडून हे पीठ घेणार आहेत मित्रांनो. तुमची ब्रँड व्हॅल्यू जी ऑटोमॅटिक साईडला जनरेट होती ती
प्लस ही मार्केटिंग तुमचा व्यवसाय नक्कीच बूम करून देईल मित्रांनो. स्टार्टिंगला जे व्यवसाय छोटे मोठे व्यावसायिक आहेत ते मोठे मोठे हॉटेल्सवाले अशा लोकांना तुम्हाला टार्गेट करायचं आहे. इथून लार्ज पद्धतीने तुम्ही जिथं पीठ सेल करू शकता. इथं जर तुम्ही मार्केट कॅप्चर केलं तर तुम्हाला मार्केटिंगची देखील गरज नाही. तुमचं मार्केट आपोआप वाढेल. एकदा तालुका स्तरावर पूर्ण मार्केट कॅप्चर झाले तुम्ही जसं जसं हळूहळू एक्सपांड करताल त्या लेवल पर्यंत हा बिझनेस जाऊ शकतो. पूर्ण इंडिया इज द मार्केट. त्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. मार्केट आपलंच आहे. व्यवसाय नवीन आहे, नक्की सुरू करायचा प्रयत्न तरी करा. जर आपल्या आवाक्यात असेल, तुम्हाला वाटलं आपल्याच्याने होऊ शकतं, या बिझनेस बद्दल नक्की विचार करू शकता. 2-3 गोष्टी आपण नक्की पाळल्या पाहिजेत मित्रांनो. ब्रँड रजिस्ट्रेशन इज द कंपल्सरी फॉर दिस बिझनेस. दुसरी गोष्ट म्हटलं तर आपली जी फ्लोअर मिल आहे ती हायजीन ठेवली पाहिजे. स्वच्छता खूप महत्वाची आहे मित्रांनो. जर कधी इन्स्पेक्शन झालं व तिथं गचाळपणा आढळला तर तुमची फ्लोअर मिल जाग्यावर बंद होऊ शकते. पीठ एक असा आहार आहे जे लोक डेली कंझ्युम करतात. त्यामुळे तिथं हायजीन खूप महत्वाचं आहे. आपल्या प्रोडक्टमुळे जर कुणाला हानी झाली तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे स्वच्छता खूप कंपल्सरी आहे व महत्वाची आहे. आता मोठ्या कंपन्या जसं बल्कमध्ये माल वापरतात तसं आपणही बल्कमध्ये माल उचलणार आहोत. त्यामुळे आपल्याला देखील त्या लेवलने स्वस्तात माल पडणार आहे. त्यांना जसं मोठ्या लेवलचा पगार वगैरे द्यायचा आहे त्या केसमध्ये आपल्याला तसं नाहीये. आपल्याला सेम रेटला गहू पडणार आहे. आपल्याला मार्जिनल रेटला विकता येणार आहे. मार्केट रेटपेक्षा 2-4 रुपये 5 रुपये कमी रेटनी जर तुम्ही प्रोडक्ट विकला तर मार्केट तुम्ही लवकर कॅप्चर करू शकता. जसं मी सांगितलं हॉटेल्सवाले, छोटे बिझनेसवाले, मेसवाले हे सगळ्या व्यवसायिकांना जर तुम्ही कॅच केलं तर तुमचा व्यवसाय नक्कीच वाढू शकतो. स्टार्टिंगला निराशा येणार नाही. हे छोटे छोटे बिझनेस तुमचा बिझनेस चालता ठेवणार आहेत. ज्यावेळेस मार्केटमध्ये ब्रँड नेम तयार होईल त्यावेळेस तुम्हाला धंदा करण्यात खरंच मजा येईल. या व्यवसायात आपण 2 लोकांची मदत करतो मित्रांनो. जो शेतकरी जो कष्ट करून आपल्याला पीक पिकवून देतो व ते दुसरं कंझ्युमर म्हणजे आपण ग्राहक वर्ग आपल्याला देखील जे 2 रुपयांनी स्वस्त पीठ मिळत असेल चांगल्या प्रतीचं तर आपण का नाही घेणार. दुसरी गोष्ट शेतकऱ्यालाही 2 रुपये जास्त मिळतात तो का नाही विकणार. दोन्ही गोष्टीचा फायदा आपण घेऊन हा बिझनेस चांगला वाढवू शकतो. व्यवसाय चालू करण्याआधी ट्रेनिंग सेंटर भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये. तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन ट्रेनिंग जॉईन करून हा व्यवसाय पूर्ण जाणून घेऊन मशीन कुठून घ्यायच्या, काय घ्यायच्या पूर्ण माहिती काढूनच हा व्यवसाय सुरू करा. अर्धवट नॉलेज इज डेंजरस फॉर युअर बिझनेस. त्यामुळं ऑलवेज टेक केअर ऑफ दिस. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.